जय हिंद मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांचा एक महत्त्वाचा मला मेसेज आला होता। त्यांचं म्हणणं असं आहे विद्यार्थ्यांचं की सर मुंबई शहरामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे। ओके, चालक पदाचं ग्राउंड चालू आहे, तर याच्यामध्ये 1600 मीटर मारताना किंवा 800 मीटर मारताना काही अडचणी येत आहेत का, मुलांचे मार्क कशा पद्धतीने मिळत आहेत, काय प्रॉब्लेम येतोय, याबद्दल एक व्हिडिओ बनवा। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ खास अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांचा अजून ग्राउंड झालेला नाहीये, त्यांना संपूर्ण माहिती मिळून जाईल या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आणि मित्रांनो, ज्या विद्यार्थी ठाणे शहरामध्ये असेल किंवा घाटकोपर या ठिकाणी राहणारा असेल, यांच्यासाठी ऑफलाईन पद्धतीने आपण ब्रँचेस चालू केली आहे। ज्याला येणाऱ्या भरतीमध्ये तयारी करायची आहे त्यांनी आत्तापासूनच तयारी करू शकतात। ऑफलाईन पद्धतीने लेखी आणि मैदानी दोघांची पण तुमची तयारी करून घेतली जाणार आहे। तर बघा मित्रांनो, मार्क कशा पद्धतीने, सर्वात आधी पावसाचा परिणाम, यामुळे अनेक विद्यार्थी ग्राउंड वरती गैरहजर आहे, पहिली गोष्ट। ठीक आहे, आणि दुसरं म्हणजे ग्राउंड कसं आहे, सिंथेटिक ग्राउंड आहे। ओके, सिंथेटिक ग्राउंड आहे, या पद्धतीने ग्राउंड आहे। त्याच्यानंतर हा जो पट्टा आहे तुमचा, हा जवळपास 400 मीटरचा राऊंड आहे। किती मीटरचा आहे? 400चा ट्रॅक आहे। म्हणजे जर विद्यार्थी 1600 मीटर मारायचा असेल तर 400च्या ट्रॅक प्रमाणे त्यांना 4 राऊंड मारावं लागणार आहे। आणि हे चिप सिस्टीम आहे। ठीक आहे, आणि जे मुली जर फक्त 800 मीटरचा ट्रॅक मारायचा असेल तर 800चा जर असेल तर फक्त 2 राऊंड मारायचा आहे। अशा पद्धतीने ग्राउंड आहे। ग्राउंड चांगला आहे, सिंथेटिक ग्राउंड आहे। पण प्रॉब्लेम होतोय मित्रांनो, ते म्हणजे पाऊस नसलं तर व्हेरी गुड। आता याचा परिणाम काय होतोय मित्रांनो, पावसामुळे ग्राउंडवर ज्यावेळेस घेतात कपडे ओले होतात, पाय भरतात, शिवाय बूट असले तर पाय आणखी जड पडतात। विदाउट शूज मारले तर तुम्ही चांगलंच आहे, पण त्यामुळे निश्चितपणे ज्या विद्यार्थ्यांनी, समजा विद्यार्थिनी असेल ती 250च्या आतमध्ये येत असेल, अशा विद्यार्थ्यांचे मार्क 2 मार्क तरी कमीत कमी जात आहेत। कारण त्यांना सरासरी 10 सेकंद ते 15 सेकंदाचा फरक पडतोय प्रॅक्टिकली ग्राउंडवर आल्यानंतर। ठीक आहे, आता हे फरक, आता हे 1600 मध्ये असेल किंवा 800 मीटर मध्ये, साधारणपणे 10 ते 15 सेकंदाचा फरक पडतोय। आता याच्या मागचं कारण मित्रांनो, आता जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे, पाऊसच चालू आहे। आणि या पावसामुळे प्रॅक्टिस मुलांचं व्यवस्थित होत नाहीये, किंवा किंबहुना पावसाअभावी अनेक विद्यार्थी आहेत जे की प्रॅक्टिसच करत नाहीये। पाऊस चालू आहे, कसा पडणार, काय पडणार, किंवा पावसात ओलं जाण्यामुळे आजार पडण्याची भीती, या गोष्टीमुळे काय होतंय, मुलांचं प्रॅक्टिस बुडते आणि प्रॅक्टिस ऐन भरतीच्या वेळेस कमी झाल्यामुळे त्यांचा परिणाम 800 मीटर आणि 1600 मीटर वरती होतोय। आता जो गोळ्यामध्ये काय प्रॉब्लेम होतोय बघा, आता ज्याचा गोळा 9 मीटर जात असेल त्याला काही टेन्शन नाही, तो कुठल्याही परिस्थितीमध्ये 850चा गोळा टाकू शकतो। ठीक आहे, आणि मुलींचा जर सांगायचं ठरलं, आता मुलींचा जर गोळा साधारणपणे 7 मीटर जात असेल तर अशा मुलींना टेन्शन नाही, ते काही झालं तरी 6 मीटर प्लस गोळा आरामात टाकवतात। अशा मुलींना गोळांमध्ये आउट ऑफ मार्क आहे, मुलांना पण आउट ऑफ मार्क आहे। पण ज्या विद्यार्थ्याचा प्रॅक्टिस मध्ये गोळा 8.5 कधीतरी जातो, त्याच्यानंतर नेहमीच 12 मार्काचा जातो, अशा विद्यार्थ्यांचं ग्राउंड किंवा 8.5, 860, 870, 880, 880 पर्यंत जरी गेलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांचं गोळ्यावरती परिणाम होतोय, दबावामुळे होतोय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे घाबरतात मुलं, कारण पहिला इव्हेंट तुमचं काय घेतला जातोय, गोळा घेतला जातोय, आणि गोळा घेतला जातोय त्यामुळे मुलं थोडस दबाव हे करतात, अनुभवतात, थोडस घाबरतात, यामुळे गोळ्यामध्ये त्यांचे 2-2 मार्क जात आहेत। तर मित्रांनो, जे जे कट टू कट वाले यांचा प्रॉब्लेम येतोय, जे प्लस वाले आहेत त्यांचा प्रॉब्लेम येत नाहीये। म्हणजे कट टू कट वाले आहेत यांचे सरासरी 1600 मीटर आणि दोघांचं जरी गेलं तर 4 मार्क नेहमीपेक्षा त्यांना कमी मिळत आहेत। याचा अर्थ मित्रांनो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळ्या हे परिणाम सगळ्यांवरतीच होणार आहे। त्यामुळे मेरिट जी आहे, मुंबईची मेरिट ही सुद्धा कमी लागण्याची शक्यता आहे। कमी म्हणजे एकदम कमी नाही लागणार। आता चालक पदाचं जर आपण बघितलं सरासरी, तर चालक या पदासाठी पुरुषांची मेरिट ही नेहमी जास्त लागते, कारण मुंबईला सर्वात जास्त फॉर्म आलेले आहेत।
आता ओपनचं जर आपण सर्वसाधारण बघितलं तर ओपन 45 ते 47 मार्काची या ठिकाणी मुंबईला लागू शकते, किंबहुना लय तर लय कमी झाली तर 43 मार्कापर्यंत ओपन कास्टची येऊ शकते मेरिट ग्राउंडची. आणि त्याच्यानंतर फायनल मेरिट जी आहे, फायनल मेरिट ती कमी लागेल. फायनल मेरिट मध्ये अनेक विद्यार्थी उडतात, पण फायनल मेरिट कमी लागेल. फक्त आता ग्राउंड क्वालिफाईड होणं महत्वाचं आहे. आणि मी तर म्हणतो जी मुलगी असेल ती ग्राउंड क्वालिफाईड झाली, त्याच्यानंतर ती ड्रायव्हिंग टेस्ट क्वालिफाईड झाली, तर ती जवळपास 90% तिची गॅरंटी होऊन जाते की ती यावर्षी पोलीस होऊन जाईल, कारण मुलींची मेरिट अतिशय कमी लागण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आजच्या अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये महत्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.